लग्न सराई, एक आनंद सोहळा. मात्र या आनंद सोहळ्यात नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीची अतिशय धावपळ होत असते आणि अर्थातच त्यांना गरज लागते ती रिलॅक्सेशनची. आणि या रिलॅक्सेशनसाठीच आज आम्ही घेऊन आलोय ते ठाण्यातील 10 on 10 स्पा अँड सॅलून मध्ये. सो चला तर पाहूया ब्रायडल स्पा. आता आपण बघणार आहोत ब्रायडल स्पेशल फेशियल. आपण बघणार आहोत आपण स्पेशली ब्राइड फेशियल जे आहेत आमचे ते मी ह्यांच्यावर करून दाखवणार आहे. प्रथम मी त्यांचं मेकअप वाईप करून घेतलाय, कारण मेकअप लावलेला असेल तर त्याच्यावर आपण क्लिन्झिंग करून फर्स्ट त्याचा मेकअप काढून टाकायला पाहिजे. फेशियल बँड लावल्याने त्यांचे केस वगैरे खराब होत नाहीत. फर्स्ट केसांना आपण प्रिकॉशन द्यायचं गरजेचं असतं. फर्स्ट क्लिन्झिंग करणार त्यांचं, त्याने क्लीन होऊन जाईल पूर्ण स्किन. ब्रायडल्सला आम्ही ऑलमोस्ट फेशियल एक पॅकेजच देऊन टाकतो आम्ही. म्हणजे त्याच्यासाठी स्पेशली एक पॅकेज आहे लग्नाचा. म्हणजे त्याचं सगळं ऑलमोस्ट हँड स्पा, फूट स्पा अँड डिटॅनिंग वगैरे सगळं असतं. फेशियल, ब्लीच, डिटॅनिंग. आणि त्याच्यानंतर आम्ही क्लायंटला सांगतो आधीच, कारण 5-6 महिन्याच आधीच स्किनची केअर घेणं कंपल्सरी असतं. कारण क्लायंट स्ट्रेसमध्ये पण असतो, त्याची स्किनची केअर घेणं पण आवश्यक असतं. त्यामुळे ते मंथली फेशियल आहे, डिटॅनिंग आहे, बॉडी पॉलिशिंग. आमच्या इथे स्पेशली बॉडी थेरपी म्हणून पण आहे. त्यांनी ऑलमोस्ट डेड सेल्स निघून जातात. स्क्रबिंग आहे, त्याच्यात स्क्रबिंग डेड सेल्स निघून जातात. टॅनिंग रिमूव्ह होतो, स्किन स्मूथ अँड शाईन होते. त्याच्यामुळे ते ऍटलीस्ट ब्रायडलला एक स्पेशल दिसायचं असतं. म्हणून आम्ही 3 ते 4 महिन्या आधीच त्यांना सांगतो की तुम्ही केअर करा स्किनची आणि मंथली फेशियल. आणि लग्नाच्या आधीच 3-4 वेळा ऑलमोस्ट डिटॅनिंग अँड पॉलिशिंग वगैरे करून घ्या. त्यांनी ते स्किन चेंज पण दिसते, स्मूथ, शाईन, ग्लोईश. आणि त्यामुळे ते क्लायंट जेव्हा स्टेजवर उभी असते तेव्हा त्याचा जे ग्लो येतो ना, ऑसम. आपलं क्लिन्झिंग झालं. आता पाईप करते. क्लिन्झिंग झालं. आता आपण पील करूया. पील साठी आम्ही O3 चे प्रोडक्ट्स करतो. O3+ पील स्पेशली असतं ते पिलिंगनी सुदिंग मसाज आणि प्लस स्टीम दिल्यानंतर मग ते क्लायंटचे डेड सेल निघून जातात आणि सॉफ्ट होते स्किन. स्किन पिलिंग झाल्यानंतर आपण सिरम यूज करणार आहोत. आता आपण सिरम लावून घेतलंय. ह्याच्यावर आपण गॅल्व्हॅनिक मशीन देणार. गॅल्व्हॅनिक मशीनने नेगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते आणि पॉझिटिव्ह एनर्जी क्लायंटला भेटते. ब्रायडल असेल एनिथिंग, क्लायंटला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. एक ब्रायडलसाठी तर खूपच आवश्यक असतं, कारण त्यांच्या माइंडमध्ये किती स्ट्रेस वगैरे असतो, ते सगळं स्ट्रेस गायब करण्यासाठी हे सगळं केलं जातं. आपल्या हे गॅल्व्हॅनिकचं ट्रीटमेंट झाली आहे. आता आपण मसाज करूया. मसाज करताना फेस बरोबर आम्ही शोल्डर मसाज पण देतो, कारण ब्राईड पण थकलेली असते. त्याचा स्ट्रेस गायब करण्यासाठी आपल्याला शोल्डर मसाज द्यावा लागतो. बरोबर. स्ट्रेस घालवण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो मसाज. आणि अर्थातच चेहऱ्याला जर मसाज केला तर नक्कीच ती फ्रेश दिसते. तिला एक प्रकारचं कुठेतरी एक कंडिशनिंग मिळतं. हो. फेशियलचा बोललो ना आपण, स्पेशली बेस्ट पार्ट आहे मसाज. स्पेशली क्लायंटला फर्स्ट बॉडी थेरपीमध्ये क्लिन्झिंग करतो आम्ही, कारण क्लायंट फिरते, शॉपिंग करते, कुठे ना कुठे तिला बाहेर जावं लागतं. त्यामुळे ते स्किनची वरची जे लेअर असते ते क्लीन करते क्लिन्झिंगनी. त्यानंतर पॉलिशिंग होतं.
पॉलिशिंग मध्ये ते डेड लेयर्स आपल्या फुल बॉडीवर जे डेड लेयर्स असतात ते निघून जातात आणि विथ स्टीम देतो त्यामुळे ते स्टीमनी ती डेड लेयर सॉफ्ट होऊन निघून जाते आणि स्किन शाईन पण करते. एक्स्ट्रा जे डेड लेयर्स असतात एक्स्ट्रा म्हणजे डेड स्टॉकिंग्स असतात ते सगळे त्यांनी निघून जातात. त्यानंतर आम्ही एक डिटेन पॅक लावतो. डिटेन पॅकला फुल बॉडीवर लावल्यानंतर क्लीन रॅपनी रॅप केलं जातं आणि ते डिटेनिंग रॅप करून 20 मिनिटात आम्ही काढतो. कारण ते वरचं जे टॅनिंग असतं एक्स्ट्रा टॅनिंग ऑलमोस्ट पॉलिशिंग मध्ये सगळं निघून जातं पण तरी पण कुठे ना कुठे थोडंसं तरी टर्निंग राहून जातं ते त्या डिटेनिंगमुळे निघून जातो. आता आपला मसाज होत आलाय. आपण ह्याच्यानंतर हे क्रीम वाईप केल्यानंतर मास्क लावणार आहोत. आम्ही ब्राईडचं जे फेशियल आम्ही जिथे डिझाईन केलंय त्याच्यात 2 प्रकाराचे पॅक आहेत. एक पॅक आहे आणि एक मास्क आहे. फर्स्ट मास्क आहे तो क्लायंटला सुदिंग इफेक्ट आणि मॉइश्चर करतं. सेकंड जे मास्क आहे त्या मास्कमुळे स्किनची क्लायंटची म्हणजे ब्राईडची स्किन टाईटनिंग पण होते आणि त्यामुळे वेगळाच त्याचा रिझल्ट आहे मास्क. ऑफकोर्स आता आपण बघू शकतो की हा मसाज केल्यानंतर चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे या ब्राईडच्या आणि अर्थात अजून तुम्ही मास्क लावल्यावरती अजून ग्लो होऊ शकतो. हो. त्यांचा फेस ऑलमोस्ट टिश्यूने स्वाईप केला जातो. आपण ब्राईडला मास्क लावणार आहोत. आपण लावताना डोळ्यांभोवती लावायचा की डोळ्यांवर देखील लावायचा? डोळ्यांभोवती लावायचा कारण हा मास्क डोळ्यावर लावला नाही जात. कारण हा जेल मास्क आहे. हा लावल्यानंतर इमिजिएटली ते फोम मास्क होतो. आता तुम्ही स्वतःच नोट करणार. त्याच्यानंतरचा जो मास्क असतो तो आम्ही डोळ्यांवर पण लावतो कारण ते डोळ्यांवर पण इफेक्ट आला पाहिजे. म्हणजे लग्न म्हटलं की वेगवेगळे फंक्शन्स असतात. मग संगीत असेल, मेहंदी असेल किंवा एंगेजमेंट असेल. मग ह्या सगळ्या फंक्शनसाठी अशा पद्धतीने जर फेशियल केलं तर नक्कीच ती जी ब्राईड आहे ती अतिशय सुंदर दिसू शकते आणि ऑल टाइम ती फ्रेश दिसू शकते. आणि ह्या फेशियलचा रिझल्ट 20-25 डेज ऑलमोस्ट मंथ पर्यंत पण राहतो. 25 डेज तर ऑलमोस्ट राहतोच. कारण क्लायंट नंतर फिरायला जाते, उन्हात फिरते, कधी कधी म्हणजे बाहेर गेल्यानंतर आता उन्हाचा पण संपर्क येतो पण तरी पण ते होम केअर यूज केल्यानंतर तो आरामात त्याचा रिझल्ट राहतो आणि स्किनवर पण एकदम म्हणजे ग्लोईंग वगैरे इफेक्ट देतो. क्लायंटला मास्क लावल्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर आपण मास्क लावला नाही त्यामुळे ते आयपॅड ठेवतो आपण कारण त्यांनी पण ते डोळ्यांच्या आतली हीट वगैरे असते ती निघून जाते. आणि हे ओथरीचे जे तुम्ही प्रोडक्ट्स वापरतात ते एक्झॅक्टली काय इफेक्ट देतात? ओथरीचा इफेक्ट खूप छान आहे. तो ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट्स नॅचरली बनले जातात म्हणजे फ्रुट्स अँड प्लांट्स मधून बनवले जातात आणि ते वॉटर बेसिस आहेत. वॉटर बेसिसमुळे कसं क्लायंट म्हणजे ब्राईड असेल तर त्यांना कसं जास्त स्टिकीनेस नसतो म्हणजे पाहिजे नसतो. त्यामुळे त्याच्यात वॉटर बेस असल्यामुळे ते आपण कितीही चांगले म्हणजे कितीही मसाज वगैरे दिला किंवा होम केअर यूज केला ना त्यांनी काही प्रॉब्लेम नाही होत. आता आपण लाईट्स थोडे कमी करून क्लायंटला थोडंसं रिलॅक्सिंग देऊया कारण ब्राईडला रिलॅक्सिंग भरपूर आवश्यक असतो. त्यामुळे आता आपण थोडंसं एक 10 मिनिटं क्लायंटला सोडूया. ती आराम करेल आणि ऍटलीस्ट स्ट्रेस तिचा बाहेर निघून जाईल. मास्कचा इफेक्ट पण येईल. आता त्यांचं रिलॅक्सेशन झालेलं आहे. आता आपण मास्क काढूया. मास्क काढताना पण मसाजची गरज लागते. मास्क काढताना हा फोम आहे म्हणून मसाज केल्यानंतर काढावा लागतो. आता तुम्ही बघत असाल की क्लायंट म्हणजे ब्राईडचा आधीचा फेस आणि आताचा फेस म्हणजे वेगळा वाटत असेल. आधीचा फेस जो टॅनिंग वगैरे होतं ते सगळं रिमूव्ह होऊन क्लायंटला आता ग्लो म्हणजे ब्राईडला आता ग्लो आणि म्हणजे चांगला इफेक्ट वाटतो आणि रिफ्रेशिंग पण वाटतं त्यांचं. ब्रायडल फेशियल बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत हेअर स्पा पण एका छोट्याशा ब्रेक नंतर.
लग्नाचा सीझन आलेला आहे. आपण मगाशी ब्रायडल साठी जे फेशियल होतं ते बघितलं, पण आता ग्रूम साठी तुझ्याकडे काय काय फेशियल्स आहेत किंवा स्पा आहेत त्याबद्दल सांगशील? ग्रूम पॅकेजमध्ये आम्ही मोस्ट ऑफ द काही पॅकेजेसमध्ये कट, कलर, शाईन ट्रीटमेंट या प्रकारे अशा काही सर्व्हिसेस देतो ज्या ग्रूमिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके. तर त्याप्रमाणे माझं आता कट, कलर वगैरे डन झालाय आणि आता मी स्टार्ट करतोय स्पा ट्रीटमेंटसाठी. डीप कंडिशनिंग ऑइल स्पा म्हणून जो आम्ही ग्रूमसाठी रेकमेंड करतो स्पेशली. आणि ह्या कंडिशनिंग स्पाचा काय फायदा होऊ शकतो ग्रूमला? कंडिशनिंग इफेक्टमुळे न्यूट्रिशन मिळतं एक स्काल्पसाठी आणि हेअरसाठी त्याचा एक डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट म्हणून नरिशमेंटसाठी फायदा मिळतो. ओके, सो लेट्स स्टार्ट. या शुअर. या स्टार्ट. आपला हेअर कट झालेला आहे, कलर पण झालेला आहे. येस. तर मग आता तू कंडिशनिंगला सुरुवात करणार आहेस? येस, मी फर्स्ट शॅम्पू करेल, आफ्टर दॅन स्टार्टेड डीप कंडिशनिंग ऑइल स्पा. ओके, देन स्टार्ट शॅम्पू. या शुअर. ओके. आता आपण शॅम्पू करतोय. शॅम्पूमध्ये स्पेशली आम्ही ऑइल स्पामध्ये डिटॉक्स शॅम्पू म्हणून यूज करतो जो स्काल्प एक न्यूट्रिशन आणि क्लीन्स करण्याचं काम करतो. शॅम्पूमुळेही रिलॅक्सेशन मिळतं आणि त्याबरोबर जो शॅम्पू करण्याची जी टेक्निक लिटिल बट सॉफ्ट मसाज दिला जातो त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे लिटिल त्यांना रिलॅक्सेशन ऑल्सो मिळतं. आता शॅम्पू डन झालेला आहे. आता त्यांचं ऑइल मसाज मी स्टार्ट करतोय, स्पा ऑइल मसाज. डीप कंडिशनिंग ऑइल स्पामध्ये मी स्टार्टिंग करतोय स्पा ऑइल पासून. स्पा ऑइलनी त्यांना स्काल्पला एक मसाज स्टार्ट करतोय. त्यानंतर मी आपला रेग्युलर हेअर स्पा स्टार्ट करणार आहे. स्पा ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई म्हणून इंग्रेडियंट्स आहेत जे स्काल्पला एक न्यूट्रिशन देण्याचं काम करतं. ऍक्च्युली मोस्ट ऑफ द आपण जे ऑइल यूज करतो हे कधी पण स्काल्पला नरिशमेंटसाठी यूज करायचं असतं. त्याच्यामुळे हे स्काल्पला अप्लाय करतं, त्याच्यामुळे न्यूट्रिशन मिळतं स्काल्पला. मी आता मसाज स्टार्ट करतोय, रिलॅक्सेशन मसाज. जे माझे हँडचे मुवमेंट आहेत हे सर्क्युलेशन सॉफ्ट सर्क्युलेशन असेल, त्यांना ते सुदिंग इफेक्ट देण्याचं आणि रिलॅक्सेशन देण्याचं काम करेल. जे माझे फिंगर्स सर्क्युलेशन आहे हे खूप सॉफ्ट पद्धतीने करावं लागतं, बिकॉज हा जो ऑइल मसाज दिला जातो तो फक्त एक सुदिंग इफेक्ट म्हणून दिला जातो. इच अँड एव्हरी पॉइंट आम्ही कव्हर करतो, त्याच्यामुळे क्लायंटला रिलॅक्सेशन चांगल्यापैकी मिळतं. त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशनही त्याच्यामुळे चांगलं होतं. ऍक्च्युली धावपळीच्या याच्यामध्ये आपल्याला रिलॅक्सेशन मिळणं खूप इम्पॉर्टंट चांगलं होतं. ऍक्च्युली धावपळीच्या याच्यामध्ये आपल्याला रिलॅक्सेशन मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी एखादा ऑइल मसाज किंवा स्पा मसाज मिळाल्यानंतर खूप छानपैकी रिलॅक्सेशन वाटतं, बिकॉज स्काल्प बरोबर ही ह्याची काळजी त्याच्यामध्ये केली जाते. आपला ऑइल मसाज झाल्यानंतर आपण 10 मिनिटाच्या मसाज नंतर आपण ऍक्च्युअलमध्ये रेग्युलर स्पा स्टार्ट करतोय, जो त्यांना केसांनाही आणि प्लस स्काल्पलाही नरिशमेंट देण्याचं काम करेल, एक कंडिशनिंग इफेक्ट देण्याचं काम करेल हेअर्सला. केसांच्या टेक्स्चर वाईज जे क्रीम बाथ यूज करतोय त्यामध्ये डिफरंट टाईप डिपेंड ऑन अ क्वालिटीज वाईज वेगवेगळ्या प्रकारचे स्पा क्रीम बाथ येतात. सरांच्या टेक्स्चर वाईज मी यूज करतोय तो त्यांच्यासाठी रिपेअरिंग क्रीम बाथ, जे केसांना रिपेअरिंगचं काम करेल आणि नरिशमेंट देण्याचंही काम करेल. जेव्हाही एक क्रीम बाथ ऍप्लिकेशन होतं, क्रीम बाथ हा फक्त मिड एंड टू एंड अप्लाय केला जातो, बिकॉज रूट्सला तर नरिशमेंट हे मिळतच असतं नॅचरल ऑइलमुळे, पण मिड एंड टू एंड केसांना नरिशमेंट हे फार खूप कमी प्रमाणात मिळतं. कोणतीही कंडिशनिंग ट्रीटमेंट होते त्या टायमाला कंडिशनिंग इफेक्टमुळे मुलांना एक न्यूट्रिशन नरिशिंग देण्याचं काम केलं जातं. त्याच्यामुळे केसांमध्ये सॉफ्टनेसही येतो आणि एक नॅचरल शाईन मेंटेन राहतो. आता आपलं क्रीम लावून झालेलं आहे प्रॉपरली. सर्व केसांना लावल्यानंतर प्रॉपरली कोमनी त्याला थोडं मल्सिफाय केलं जातं, बिकॉज एव्हरी स्टँडला ते प्रॉपरली क्रीम बाथ अप्लाय झालं पाहिजे. क्रीम बाथ ऍप्लिकेशन नंतर इमिडिएटली मसाज आपल्याला स्टार्ट करायचा आहे, जो 10 ते 15 मिनिटं या मॅक्झिमम 20 मिनिट्सचा दिला जातो.
ज्यामुळे स्काल्पची आणि केसांची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढते. हेअर स्पा ट्रीटमेंट बरोबरच आम्ही हँड स्पा, फूट स्पा अशा काही ट्रीटमेंट डन करतो ज्या त्याच्याबरोबर रिलॅक्सेशन देण्याचं काम करतात. त्याच्यामुळे त्यांचाही टाइम तेवढा कन्झ्युम होऊन जातो आणि दोन्ही म्हणजे रिलॅक्सेशन प्रॉपरली मिळतं त्यांना. आणि स्पेशली क्लायंटच्या रिलॅक्सेशनसाठी वेडिंग सीझनमध्ये आम्ही स्पाच्या काही ट्रीटमेंट्सही आम्ही त्याचे पॅकेजेस प्रोव्हाइड करतो क्लायंटसाठी, ज्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे स्पा होतात. जसं नॉर्मल रेग्युलर स्पा, त्याच्यानंतर न्यूट्रिशन ऑइल स्पा, कंडिशनिंग ऑइल स्पा, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे स्पा ट्रीटमेंट्स हे त्यांच्या स्काल्प आणि हेअरच्या टेक्स्चर वाईज चेक करून डन केले जाते. आफ्टर मसाज नंतर मी त्यांना स्टीम देणार आहोत. स्टीममुळे ऍक्च्युअली जे काही आपण प्रोडक्ट्स अप्लाय केले जातात ते स्टीममुळे केसांच्या लेयर्स ओपन होतात आणि ते प्रोडक्ट इंटरनली पेनिट्रेट होण्यासाठी मदत होते. त्यामुळे एक डीप कंडिशनिंग इफेक्टही मिळतो आणि नरिशिंग इफेक्ट मिळतो केसांना. ही स्टीम त्यांना ऍटलिस्ट 2 ते 3 मिनिटं या 5 मिनिटापर्यंत आपण देऊ शकतो. आता स्टीम डन झालेली आहे. आता स्टीम नंतर त्यांना 2 ते 3 मिनिटं नॉर्मली असंच ठेवावं लागतं आणि त्यानंतर प्लेन वॉटरने रिन्स केला जातो. आता आपण पाण्याने रिन्स केल्यानंतर स्काल्प लोशन यूज करणार आहोत, जे स्काल्पला एक कुलिंग इफेक्ट देण्याचं काम करतं. आफ्टर स्पा ट्रीटमेंट नंतर क्लायंटला मोस्ट ऑफ द आम्ही रेकमेंड करतो घरी स्पा ट्रीटमेंटचा इफेक्ट मेंटेन ठेवण्याच्या हिशोबाने डिटॉक्स शॅम्पू आणि नरिशिंग कंडिशनर, डीप नरिशिंग कंडिशनर, जो डिटॉक्स शॅम्पू यूज करण्यासाठी त्यांना रेकमेंड करतो बिकॉज त्यांच्या स्काल्पचं ते केअर करतं आणि नरिशिंग कंडिशनर त्यांच्या हेअरची केअरिंग करतं, एक नरिशमेंट देण्याचं काम करतं. स्पा ट्रीटमेंट नंतर मी त्यांना स्टायलिंग करतोय बिकॉज एव्हरीथिंग डन झाल्यानंतर ते लुक प्रेझेंट करण्यासाठी स्टायलिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस थिंग. तर त्यांच्यासाठी मी हे प्रोडक्ट यूज करतोय जे स्टायलिंगचं काम करतं. हेअर स्पा आणि स्टायलिंग करून झाल्यानंतर आता आपण काही ब्युटी टिप्स देखील जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. हाय ऑल, आत्ता सध्या वेडिंगची सीझन स्टार्ट झाली आहे. विंटर पण आहे, तर आपल्याला खूप काळजी घ्यावा लागेल कारण की विंटरमध्ये आपली स्किन खूप ड्राय होते, प्लस बॉडीची स्किन पण खूप ड्राय होते, तर ते तुम्हाला थोडं काळजी घ्यावं लागेल. वेअर आम्ही सिन्स वेडिंग सीझन स्टार्ट झाली आहे तर आम्ही नॉर्मली काय करतो, शॉपिंगचं असतं, बाहेर पडायचं असतं, हे काम ते काम, तर आम्ही स्किनला खूप निग्लेक्ट करतो. तर ते आम्हाला नाही करून तुम्हाला स्किनची खूप काळजी घ्यावी लागेल. ऍटलिस्ट तुम्हाला 4 महिने अगोदर तुम्हाला स्किनची ट्रीटमेंट घ्यावी लागेल. नॉर्मली तुम्ही बेसिक सर्व्हिस पण स्टार्ट केली, लाईक फेशियल वन्स इन अ मंथ तुम्हाला घ्यावं लागेल. बेसिक मॅनिक्युअर पेडिक्युअर तुम्ही करा, हेअरची ट्रीटमेंट करा. नॉर्मली काय असतं, आपलं हेअर केस ड्राय झाले की स्किन ड्राय झाली आपण खूप निग्लेक्ट करतो. तर स्किन नॉर्मली हेअर ड्राय झाले की आपण चॉप करतो, पण ते कट करायच्या वजह तुम्ही ट्रीटमेंट घ्या आणि ते तुम्हाला थोडं नरिशमेंट भेटणार आणि खूप फार चांगलं वाटणार. त्याचबरोबर तुम्हाला थोडी काळजी घरी पण घ्यावं लागेल. मला खूप चांगलं मॉइश्चरायझर यूज करावा लागेल स्किनमध्ये, कारण की स्किन डिहायड्रेट होते तर खूप डल वाटते. तर तुम्हाला स्किन मॉइश्चरायझर यूज करा. नंतर तुम्हाला ऍटलिस्ट तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन पण यूज करावा लागेल. ते तुम्ही तसं नाही की तुम्ही मॉइश्चरायझर यूज केला तर सनस्क्रीन नाही यूज करायचं, सनस्क्रीन पण यूज करावा लागेल. तुम्हाला बॉडीला पण खूप चांगलं हँड अँड बॉडी मॉइश्चरायझर सध्या यूज करावा लागेल. प्लस नॉर्मली घरी तुम्ही असताना ऍटलिस्ट आठवड्यात 2दा स्किनची स्क्रबिंग करा. स्क्रबसाठी तुम्ही किवी स्क्रब, आल्मंड स्क्रब यूज करू शकता. ते खूप चांगलं असतं. ते नॉर्मली तुमचं डेड लेअर असतं ते सगळं काढतं, टॉक्सिन्स तुमचं जे असतं ते सगळं काढतं आणि स्किनला ग्लो करतं. प्लस तुम्ही बॉडीसाठी पण आठवड्यात 1दा लाईक
10 मिनिटं तुम्हाला काढावं लागेल. आठवड्यात एकदा तुम्ही बॉडी स्क्रबिंग पण करू शकता. तुम्हाला टाइम नसलं भेटलं तर तुम्ही सलॉनमध्ये येऊन बॉडी पॉलिशिंग करू शकता, वेळ तुमची बॉडी स्किनला खूप चांगलं वाटेल. ते खूप डेड लेअर सगळं निघेल आणि खूप सपल वाटेल. जेव्हा तुम्ही सलॉनमध्ये ट्रीटमेंट करतात ते तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे, कारण की ते पण तुमची काळजी घेतात आणि ते तुम्हाला मेंटेन ठेवायला तुम्हाला होम केअर खूप कंपल्सरी आहे. कारण की काय आम्ही इकडे ट्रीटमेंट करू तेव्हा खूप चांगलं वाटेल, नंतर परत तुम्ही होम केअर नाही यूज करणार तर ते तुमच्या केसाला थोडाफार ड्रायनेस परत वाटेल. तर ते तुम्हाला होम केअर मेंटेन करावं लागेल. ते फार इम्पॉर्टंट आहे. एस्पेशली तुम्ही 4 मंथ्स अगोदर हे सगळी ट्रीटमेंट घेतली सलॉनमध्ये तर तुम्हाला वेडिंग डेला फार चांगला रिझल्ट येईल आणि ते ग्लो पण मेंटेन राहील. तर ते तुम्हाला सगळं इकडे येऊन करावं लागेल आणि तुम्हाला आम्ही रेकमेंड पण करू की तुम्हाला होम केअरला कसं ते सगळं मेंटेन करावं लागेल. आणि हे सगळं करायचं तुमचं वेडिंग डेला तुम्हाला स्पेशल फील होईल. जे पण ब्राईड ग्रूम असणार तुम्हाला स्वतःला एकदम वाव फॅक्टर वाटेल आणि प्लस ते मेंटेन पण राहील तुम्हाला फार लॉंग पिरियडमध्ये. ब्राईडसाठी आपण पाहिलं फेशियल, त्याचबरोबर ग्रूमसाठी पाहिलं हेअर स्पा आणि काही ब्युटी टिप्स देखील आपल्याला मिळालेल्या आहेत. सो या लग्न सोहळ्याला अधिक रंगतदार करण्यासाठी, अधिक खुलवण्यासाठी तुम्हाला या ब्युटी टिप्स त्याचबरोबर वेगवेगळे स्पा नक्कीच उपयोगी पडतील. तर नक्कीच 10 on 10 स्पा अँड सलूनला भेट द्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.